लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघवने सांगितल्याप्रमाणे आता सिंधूने ठरवलेलं आहे की लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि त्यासाठी सिंधू घराच्या समोर आकाशकंदील लावत असते आणि तो लावत असताना तिला सगळ्या जुन्या आठवणी आठवत आहेत. गेल्या दिवाळीला कशाप्रकारे आपण स्वतः आकाशकंदील लावत होतो आणि आपण जेव्हा पडायला लागलो तेव्हा राघवने स्वतः आपल्याला वाचवलेलं होतं. सिंधूला क्षणोक्षणी राघवची आठवण होत आहे. कशाप्रकारे आपण राघवच्या बाहुपाशात त्या टायमाला अडकलेलो होतो आणि कशाप्रकारे राघवने आपल्याला अलगद उचलून घेतलं होतं, हे सगळं काही तिला क्लिअर आठवत आहे. आत्तासुद्धा तिच्या तोंडातून एकदम राघव असं तो निघतं आणि राघव आपल्या जवळ नाही आहेत या गोष्टीची जाणीव लगेच तिला होते. तिला प्रत्येक गोष्ट आठवत आहे. आपला पाय घसरत असताना, आपण स्टूलहून पडत असताना राघवने आपल्याला कशाप्रकारे अलगद उचलून घेतलं होतं, असा एक-एक क्षण तिच्या डोळ्यासमोरून जात आहे. राघव आपली किती काळजी घेतात, राघव आपल्यावर किती प्रेम करतात, सिंधूला हे सगळं काही आठवत असतं. सिंधू या गोष्टीने अगदी मलूल झालेली असते आणि तिच्या चेहऱ्यावर तो मलूलपणा स्पष्टपणे दिसत असतो. राघवबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण तिला आठवत आहे. राघवबरोबरच्या प्रत्येक क्षणाची तिला आत्ता आठवण येत आहे. राघव आपल्याबरोबर असते तर ही दिवाळी खरोखरच किती चांगली झाली असती, असंही तिच्या मनामध्ये येत आहे. पण आता राघव आपल्याबरोबर नाही आहेत आणि राघव आपल्याबरोबर नाही आहेत ही गोष्ट आपण स्वीकारणं गरजेचं आहे, असं तिचं मन तिला सांगतं आणि ती भावना तिने आता ठाम केलेली आहे. पण लवकरच आपण राघवला सोडवू असंही तिच्या मनात येत असतं आणि तेवढ्यात तेथे रुक्मिणी आलेली आहे. रुक्मिणी जात असलेल्या सिंधूला थांबवते आणि म्हणते की मला तुला काहीतरी बोलायचं आहे. सिंधू म्हणते बोला ना काय बोलायचं आहे. तेव्हा रुक्मिणी सांगते की रत्नपारखी घराची खरी लक्ष्मी तू आहेस. आम्ही काल किती खचून गेलो होतो आणि आम्हाला काहीही करण्याची इच्छा नव्हती. लक्ष्मीपूजन देखील करावं की न करावं असा प्रश्न आमच्या मनामध्ये होता. दिवासुद्धा आम्ही लावलेला नव्हता. पण तू आल्यानंतर तू आम्हाला सगळ्यांना समजावून सांगितलंस आणि खचलेल्या सर्वांना तू नवीन उमेद दिलीस. खरंच, सिंधू तू या घरची लक्ष्मी आहेस. पण आजपर्यंत मी त्या मधूची बाजू घेत राहिले. चुकीच्या व्यक्तीची बाजू घेतल्याचा मला किती पश्चाताप होतोय ना, हे आता मी सांगू शकत नाही. तेव्हा सिंधू त्यांना म्हणते की ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या आता होऊन गेलेल्या आहेत. रुक्मिणी म्हणते तरी देखील मला हे तुला सांगावं वाटलं म्हणून मी स्पष्टपणे तुला सांगितलंय. माझ्या काही चुका झालेल्या आहेत आणि त्या चुका मी लवकरच दुरुस्त करणार आहे. मधूला चांगलं समजून मी माझ्या आयुष्यातली खूप मोठी चूक केली आहे असं मला वारंवार जाणवतं. तेव्हा सिंधू त्यांना सांगते की तुम्ही असं मनात काही वाटून घेऊ नका. आता जे झालंय ते होऊन गेलंय. आपल्याला राघव यांना लवकरात लवकर बेल मिळवून देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तेव्हा रुक्मिणी म्हणते, की "तू त्याला नक्कीच बेल मिळवून देशील. मला याबद्दल अगदी खात्री आहे. तू काही नाही काहीतरी करशीलच सिंधू, पण तू शांत बसून राहणार नाही. तू शांत बसणाऱ्यातली नाहीच आहे. तुझ्या डोक्यात अनंत विचार चालू असतील." सिंधू म्हणते, "अगदी बरोबर आहे. माझ्या डोक्यात अनंत विचार चालू आहेत आणि या विचारातून मी राघवला नक्कीच जेलच्या बाहेर काढणार आहे." रुक्मिणी म्हणते, "बाळा तू काहीच काळजी करू नको. मी नव्हे आपली सगळी फॅमिली तुझ्या पाठीशी आहे. तुला काय करायचं आहे ते फक्त सांग. तुला आमची कुठं मदत लागणार आहे ते सगळं सांग. आम्ही तुला कुठं पाहिजे तिथं मदत करू शकतो." सिंधू म्हणते, "तुमच्या तर जोरावर मी सगळं काही करत आहे. तुम्ही सर्व माझ्या पाठीशी आहेत म्हणून तर मला खूप ताकद येते." आता रुक्मिणी गेलेली असते, पण खरं तर सिंधू मनामध्ये म्हणत असते, "मी त्यांना सोडवणार आहे. मी त्यांना बेल मिळवून देणार आहे, पण कसं देऊ ते मला कळत नाहीये. सध्या माझीसुद्धा उमेद खचलेली आहे, पण मला ते तुम्हाला सांगून खचवायचं नाहीये. कारण जर का मी खचले, तर तुम्ही सगळे खचून जाल आणि मला ते नको आहे. पण राघवला मात्र मला बेल मिळवून द्यायची आहे. माझे राघव निर्दोष आहेत, हे सर्व जगाला ओरडून-ओरडून सांगायचं आणि तिच्या डोक्यात येतं, की आपण एकदा वकिलांशी बोलावं आणि त्याप्रमाणे तिने वकिलांना फोन केलेला असतो. पहिल्या वकिलांनाच तिनं फोन केलेला असतो आणि ते वकील म्हणतात, की "माफ करा, मी राघव यांना बेल मिळवून देऊ शकलो नाही. कारण धर्माधिकारी वकील हे खूप मोठे वकील आहेत आणि त्यांच्याविरुद्ध स्टँड राहणं हे खूपच अवघड आहे." तेव्हा सिंधू म्हणते, "ते जरी ठीक असलं तरी आपल्याला ही केस लढणं गरजेचं आहे." तेव्हा तो वकील केस लढण्यासाठी स्पष्टपणे नकार देतो आणि सांगतो, की "अहो मीच नव्हे, कोणताच वकील त्यांच्या विरोधात उभारणं शक्य नाहीये. ते खूप डेंजर आहेत आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात काम करणं आम्हाला खूप अवघड जातं.
मी त्यांच्या विरोधात केस लढू शकत नाही, असं स्पष्टपणे त्याने सिंधूला सांगितलेलं असतं. तेव्हा सिंधूला मोठा धक्का बसतोय. एक नामांकित वकील असं बोलतोय म्हणल्यानंतर सिंधूला खूपच वाईट वाटतं. सिंधू म्हणते, की आपल्याला काय करता येईल? तेव्हा तो म्हणतो, "मी तुम्हाला दुसऱ्या वकिलाचा फोन नंबर देतो. तुम्ही जरा त्यांच्याशी बोलून घ्या." पण त्यांचा प्रॉब्लेम असा आहे, की ते आत्तापर्यंत एकही केस जिंकलेली नाहीयेत. सिंधू म्हणते, की आता त्यांना फोन करण्याअगोदर बाकी काही वकिलांना फोन तरी करूया आणि सिंधूने बाकी वकिलांना फोन करायला सुरुवात केलेली आहे. पण सिंधूला जाणवतंय, की एकही वकील श्रीकांत धर्माधिकारी म्हणजेच मधूच्या मामाच्या विरोधात केस लढवण्यासाठी तयार नाहीयेत. सर्वजण त्यांचं नाव किती मोठं आहे आणि ते किती डेंजर आहेत हेच सिंधूला सांगत आहेत आणि सिंधूला या गोष्टीचं खूपच वाईट वाटतंय. राघवला जेलच्या बाहेर काढण्यासाठी, राघवला बेल मिळवून देण्यासाठी आता तिला त्या वकिलांनी पाठवलेला जो नंबर आहे त्यावरच फोन करणं गरजेचं आहे. पण त्या वकिलांनी एकही केस जिंकलेली नाहीये या गोष्टीचं वाईट देखील सिंधूला वाटतंय. पण आता सिंधूने त्यांनाच फोन केलेला आहे. फोन केल्यानंतर सिंधू त्यांना सांगते, की राघव रत्न पारखे यांची मी बायको बोलत आहे आणि त्यांची केस तुम्हाला लढायची आहे. तेव्हा पलीकडील व्यक्ती म्हणजेच वकील साहेब म्हणतात, की राघव रत्न पारखी म्हणजे ते IPS अधिकारी ना, की ज्यांच्या रूममधून एका महिलेनं आत्महत्या केलेली होती. सिंधू म्हणते, "हो, त्यांचीच मी पत्नी बोलते." तेव्हा तो व्यक्ती सांगतो, की राघव रत्न पारखी माझ्या परिचयाचे आहेत. म्हणजे मी त्यांच्याविषयी पेपरमधून वाचलेलं आहे. ते खूपच कर्तबगार पोलीस आहेत. पण त्यांच्याबरोबर असं कसं झालं ते मला कळत नाही. तेव्हा सिंधू सांगते, की ते निर्दोष आहेत आणि ते निर्दोष आहेत हेच मला सिद्ध करायचं आहे. तेव्हा ते वकील म्हणतात, की "मी तुमची काय मदत करू शकतो?" सिंधू म्हणते, "तुम्ही त्यांची केस जर का घेतलीत, तर ही केस नक्कीच आपण व्यवस्थितपणे जिंकू शकू." तेव्हा तो वकील म्हणतो, "पण मी आजपर्यंत एकही केस जिंकलेलो नाहीये. तरी देखील तुम्हाला माझ्यावर विश्वास असेल, तर तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये येऊ शकता आणि मला भेटून आपण पुढच्या गोष्टी डिस्कस करू." सिंधू त्यांना म्हणते, की "मी नक्कीच तुम्हाला भेटेल. माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही जर का केस लढत असाल, तर तुम्ही जे म्हणाल, जेवढे पैसे म्हणाल, तेवढे सगळे मी पैसे द्यायला तयार आहे." वकील म्हणतात, "प्रश्न पैशाचा नाहीये. प्रश्न आहे, की आपल्याला राघव यांच्यासाठी काही पुरावे जमा करावे लागतील. ते जर का तुम्ही करत असाल, तरच ही केस मी लढू शकतो." सिंधू म्हणते, "आपण भेटूया आणि भेटून सगळ्या गोष्टी डिस्कस करूया." वकील म्हणतात, "अगदी बरोबर आहे. तुम्ही लवकरात लवकर मी सांगतो त्या पत्त्यावर या आणि आपण तेथे भेटून सर्व गोष्टी डिस्कस करूया आणि जास्तीत जास्त प्रयत्न करूया, की राघव रत्न पारखी यांना बेल मिळावी आणि राघव रत्न पारखी हे जेलमधून निर्दोषपणे मुक्त व्हावेत." आणि त्याप्रमाणे आता सिंधू त्या वकिलांना भेटलेली असते आणि वकिलांना ती सांगत असते, की "मला असं वाटतंय, की माझा नवरा हा निर्दोष आहे." तेव्हा ते म्हणतात, "तुम्ही प्रत्यक्षदर्शी आहात का? म्हणजे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तुम्ही तिथे होता का?" सिंधू म्हणते, "त्या ठिकाणी मी नव्हते." तेव्हा ते म्हणतात, की "असं बोलून फक्त चालणार नाही. आपल्याला ठोस पुरावा लागणार आहे आणि जोपर्यंत तो आपल्या हाती लागत नाही, तोपर्यंत आपली केस स्टँड होऊ शकत नाही. धर्माधिकारी वकील हे खूप नामांकित आहेत. ते आपल्याला काहीच बोलू देणार नाहीत आणि काहीच मिनिटात आपली केस ते गुंडाळून टाकतील. त्यामुळं तुम्हाला माझ्यासाठी एक तरी पुरावा जमा करून द्यावाच लागणार आहे. एक पुरावा आणून द्या, मग मी ही केस कशी लढतो ते बघा," असं वकील सांगतात. तेव्हा सिंधू म्हणते, "यासाठी मला काय करावं तेच कळत नाही." तेव्हा वकील म्हणतात, की "आत्ताच्या आत्ता तुम्ही ज्या ठिकाणी घटना झाल्या आहेत, त्या ठिकाणी जा आणि सर्व घटनाक्रम एका कागदावर लिहून काढा. जिवंत पुरावे नसतील, तर तिथल्या वस्तू असतील ना, त्या वस्तूंना तुम्ही बोलतं करा. त्या वस्तू तुम्हाला बोलतील आणि त्या वस्तूच आपल्याला राघव रत्न पारखी यांच्यासाठी पुरावा देतील. पण तुम्हाला सगळा घटनाक्रम अगदी व्यवस्थित लिहावा लागेल. एक-एक घटना नीट व्यवस्थित समजून घ्यावी लागेल. तेव्हाच हे सगळं शक्य होईल." सिंधूला आता एक नवीन क्लू मिळालेला आहे. सर्व घटनाक्रम व्यवस्थितपणे लिहून जर का आपल्याला तिथल्या सगळ्या गोष्टी कळत असतील आणि निर्जीव वस्तूसुद्धा जर का बोलत असतील, तर आपल्याला हे सगळं करावं लागेल, असा विचार आता सिंधूच्या मनामध्ये आलेला असतो आणि ती सांगते, की "तुम्ही फक्त केस घेण्यासाठी हो म्हणा. मी सगळा घटनाक्रम लिहून काढते. त्याचबरोबर तुम्ही सांगताय तशा वस्तूंनासुद्धा बोलतं करण्याचा मी प्रयत्न करते." सिंधूनं मोठं चॅलेंज आता स्वीकारलेलं आहे. पण काही जरी झालं तरी राघवला मी निर्दोष मुक्त करेल, असं ती वकिलांना सांगते. वकील म्हणतात, "मी तुमच्याबरोबर आहे. तुम्ही निश्चिंतपणे जा आणि फक्त पुरावा जमा करून मला आणून द्या." आता सिंधू घरी आलेली असते. आता राजश्री आल्याबरोबर तिचा रस्ता अडवते आणि विचारते, "काय झालं? वकील काय म्हणले? राघव कधी सुटणार आहे? तो दिवाळीला आपल्या घरी येणार आहे की नाही?" असे अनंत प्रश्न तिने सिंधूच्या समोर उभा केलेले असतात. राजश्रीला काही सांगायला नको असा मनात विचार करून सिंधू सांगते, की "तुम्ही निश्चिंत राहा, काही काळजी करू नका, कारण आपल्याला वकील मिळालेला आहे."
हे ऐकल्यावर राजश्रीला थोडंसं बरं वाटतं. ती म्हणते, की "मग आता राघवला कधी बेल मिळणार आहे?" सिंधू म्हणते, "लवकरच त्यांना बेल मिळणार आहे. आपल्याला काही पुरावे जमा करून द्यावे लागणार आहेत. काही नसले तरी किमान एक तरी पुरावा आपल्याला राघवच्या बाजूने द्यावा लागणार आहे आणि तो पुरावा आपण दिला, की राघव दिवाळीला आपल्या घरी येणार आहेत. त्यांना बेल मिळणार आहे." हे ऐकल्यावर राजश्री म्हणते, "मला खात्री आहे सिंधू, की तू एक तरी पुरावा राघवच्या बाजूने देऊ शकशील, कारण तू तेवढी हुशार आहेस." सिंधू म्हणते, "मी एकटीच नव्हे, तर आपल्या घरातील प्रत्येक सदस्य राघवसाठी झटत आहे. तुम्ही सुद्धा त्यासाठी मदत करत आहात आणि खरंच लवकरच आपले राघव घरी येतील." राजश्री जाते तेव्हा मात्र सिंधू अगदी गडबडीत झालेली असते. हे सगळं मी कसं मॅनेज करू? राघवच्या बाजूनं कसा पुरावा देऊ? हे ती विचारत असते. राघवची ती घटना झाली त्यावेळेस तर मी येथे नव्हते, पण हा सगळा घटनाक्रम मला कसा व्यवस्थितपणे कळेल? मला राघवला भेटावं लागणार आहे आणि त्यांच्याकडून हा घटनाक्रम मला समजून घ्यावा लागणार आहे, असा विचार तिच्या मनामध्ये येत असतो. पण अजून मला जर का पुरावे पाहिजे असतील तर काय करू मी? असा विचार ती करत असते आणि तेवढ्यात तिच्यासमोर राघव स्वतः उभा राहतो. राघवला आलेलं पाहून तिला खूपच बरं वाटतं. ती राघवला विचारते, की "मी काय करावं ते मला कळत नाहीये." राघव म्हणतो, "म्हणून तर मी तुमच्या जवळ आलेलो आहे. आत्ताची जी वेळ आहे ती अजिबात विश्वास न गमावण्याची आहे आणि तुम्ही एका IPS अधिकाऱ्याची पत्नी आहात आणि पोलिसाची मुलगी आहात. तुम्हाला या गोष्टी कशा मॅनेज करायच्या हे सांगण्याची गरज नाहीये. त्यामुळं तुम्ही डोळे झाकून शांतपणे उभा राहिलात तरी देखील सगळं काही शक्य होऊ शकतं. फक्त एक लक्षात ठेवा, अजिबात डगमगायचं नाही आणि अजिबात विश्वास घालवायचा नाही. तुमचा आत्मविश्वास हीच तुमची ताकद असणार आहे आणि तुमच्या सदैव बरोबर मी आहे. तुम्ही काहीच काळजी करू नका." असा दृढ आत्मविश्वास राघवने सिंधूला दिलेला आहे. राघव आपल्या जवळ आलेले आहेत आणि आपल्याला विश्वास देत आहेत या गोष्टीचा कित्येक पटीनं आनंद सिंधूच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे आणि राघवने सांगितल्याप्रमाणे सिंधू आता डोळे झाकून शांतपणे उभी आहे आणि झालेला घटनाक्रम, राघवने सांगितलेल्या काही गोष्टी त्या आठवण्याचा प्रयत्न करत आहे. राघव तिला डोळे झाकून शांतपणे उभा राहा आणि झालेला घटनाक्रम, मी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच काही गोष्टी सुचतील, नक्कीच तुमच्या डोक्यात काही घटनाक्रम येतील आणि चांगल्या गोष्टी सुचतील. माझ्यासाठीचा एखादा तरी पुरावा तुम्हाला आठवेल, असं राघव सांगतो. सिंधू जेव्हा डोळे उघडते, तेव्हा राघव मात्र तेथे नसतो. सिंधूच्या लक्षात आलेलं आहे, की आपल्याला राघवने येऊन आत्मविश्वास दिलेला आहे. आपल्याला एक पुरावा जमा करण्यासाठी फक्त विश्वासाचीच तर गरज आहे आणि तोच आता आपल्याला राघवने दिलेला आहे. आता आपण अजिबात डगमगायचं नाही, हे तिने ठरवलेलं आहे. तर इकडे आता रुक्मिणी, राजश्री आणि रेश्मा यांनी पूजा मांडलेली आहे आणि लक्ष्मीची पूजा मांडून त्या सर्वजण समोर उभ्या राहिलेल्या आहेत. लक्ष्मीपूजन आहे आणि हात जोडून सर्वजण लक्ष्मीला प्रार्थना करत आहेत. "आमच्या घरावर आलेली इडापिडा आता टळू दे. राघव निर्दोष आहे. फक्त आम्हाला त्याच्यासाठीचा एखादा तरी पुरावा मिळू दे आणि राघवला बेल मिळवून राघव घरी येऊ दे आणि राघवला निर्दोष मुक्त होऊ दे," असं देवाजवळ मागणंच केलेलं आहे. राघवची केस आता एका वकिलाने घेतलेली आहे आणि फक्त राघवसाठी आम्हाला एकच पुरावा पाहिजे, तेवढा मिळवण्याची ताकद आम्हाला द्या, असं देवीला सर्वजण मागत आहेत. राघव, सिंधू आणि सर्वांनी एकत्रित साजरी केलेली दिवाळी देखील सर्वांना आठवत आहे. लवकरच अशी वेळ येईल असं सर्वांच्या मनामध्ये खात्रीनं वाटत आहे आणि तेवढ्यात सिंधू देखील तेथे आलेली आहे. सिंधू देखील आता या पूजेमध्ये सहभागी झालेली आहे आणि तिने देखील देवीसमोर हात जोडलेले आहेत. घरातील एक एक सदस्य आता समोर उभारलेला आहे आणि राघवसाठी ते देवाला प्रार्थना करत आहेत. सिंधू त्यांना सांगते, की आपली ताकद आणि आपला विश्वास, आपली देवावरील भक्ती ही जिंकणार आहे. असं म्हणून तिने देवाला हात जोडलेले आहेत आणि देवाला ती फक्त एकच गोष्ट मागते, की आम्हाला नवीन ताकद आणि उमेद दे. आम्हाला एक पुरावा मिळण्यासाठी लागणारी ताकद आत्ता फक्त तुझ्याकडून पाहिजे आहे. जर का तू ती दिलीस, तर आम्ही तुझ्याकडून दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची अपेक्षा करणार नाही. सिंधू देवापुढे हात जोडून उभी आहे आणि शांत असलेल्या सिंधूकडे सर्वजण पाहत आहेत. सर्वांना माहीत आहे, की सिंधूच्या डोक्यामध्ये अनंत गोष्टी चालू असणार आहेत. सिंधूच्या डोक्यात चालू असणार आहे, की राघवला कशाप्रकारे निर्दोषपणे मुक्त करता यावं आणि त्याच वेळेस घराच्या बाहेर काही मुलं फटाके उडवत असतात. ते त्यांच्या मस्तीमध्ये फटाके उडवत असतात आणि फटाके उडवत असताना एक रॉकेट एका बाटलीमध्ये लावलेलं असतं आणि ते रॉकेट उडतं आणि जवळच असलेल्या एका घरावर ते जाऊन पडतं.
पण या गोष्टीपासून रत्नपारखी कुटुंबातील सर्व सदस्य अनभिज्ञ असतात. इकडे तर पूजा चालू असते आणि सर्वजण राघवसाठी प्रार्थना करत असतात. पण बाहेर काहीतरी जोरजोरात फटाके वाजतायत. लक्ष्मीपूजन आहे त्यामुळेच वाजत असतील असा त्यांचा समज होतो. पण थोड्याच वेळात लोकांचा आरडाओरडा आतमध्ये ऐकू येतो. घराच्या बाहेर कुठेतरी आग लागलेली आहे हे आता घरातल्या प्रत्येक सदस्याच्या लक्षात आलेलं असतं आणि कुठे आग लागलेली असेल आपल्याला जाऊन बघणं गरजेचं आहे असं सर्वजण ठरवतात आणि आता ते घराच्या बाहेर पडत असतात. नक्की काय झालेलं आहे असा प्रश्न मात्र सर्वांच्या मनामध्ये आलेला असतो आणि इकडे बाहेर तर एका रॉकेटमुळे एका घराला चांगलीच आग लागलेली असते आणि त्या घराने पेट देखील घेतलेले असते. आता सिंधू त्या ठिकाणी पोहोचणार असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ते घर पेटत आहे. ते घर विझवण्यासाठी सिंधू त्या ठिकाणी गेलेली असते आणि तेव्हाच सिंधूला एक वस्तू सापडलेली आहे. सिंधूला एक ठोस असा पुरावा सापडलेला आहे. सिंधूच्या हाती एक कानातलं लागलेलं आहे आणि ते कानातलं आहे मधूचं. जेव्हा सिंधू ते कानातलं पाहते, पाहता क्षणी सिंधूला समजतं की हे कानातलं तर मधूचं आहे. हे कानातलं इथं आलं कसं काय? याचा अर्थ मधू जिवंत आहे, असा तर्क आणि योग्य तर्क सिंधूने काढलेला असतो. म्हणजेच मधू जिवंत आहे आणि मधू आणि श्रीकांत धर्माधिकारी यांनी मोठा गेम केलेला आहे, यांनी मोठा प्लॅन केलेला आहे, हे आता सिंधूच्या लक्षात आलेलं आहे. पण आता सिंधूच्या हाती पुरावा लागल्यामुळे लवकरच मधू आणि श्रीकांत धर्माधिकारी यांनी केलेला प्लॅन सिंधू सर्व जगाच्या समोर आणून मांडणार आहे आणि त्यामुळे राघव निर्दोष आहे, हे देखील सर्वांना समजणार आहे. पण आता या एका कानातल्याच्या मदतीने सिंधू हे सगळं कसं शक्य करणार आहे, ते आपल्याला पुढे समजणार आहे. तर इकडे स्वतः श्रीकांत धर्माधिकारी आणि मधूची आई एकमेकांना बोलत असतात. तो सांगतोय, की ज्यांनी मधूला त्रास दिलेला आहे ना, त्यांना मी खूप त्रास देणार आहे. त्यांचा रडका चेहरा मला बघायचा आहे. पण त्याच वेळेस त्याच्यासमोर एक हसरा चेहरा आरशात दिसतो आणि तो चेहरा म्हणजे मधूचा चेहरा आहे. मधूला पाहून श्रीकांत धर्माधिकारी आणि मधूची आई यांना खूपच आनंद झालेला आहे. कारण मधू जिवंत आहे हे फक्त त्या दोघांना माहीत असतं. पण आता कानातलं सापडलेल्या सिंधूने अगदी योग्य तर्क लावलेला असतो, की मधू जिवंत आहे आणि जिवंत असलेली मधू, मधूची आई आणि तिचा मामा यांच्या जवळ जाऊन थांबलेले असते. आता लवकरच सिंधू ही गोष्ट सिद्ध करून दाखवेल, की मधू जिवंत आहे. पण त्यासाठी नक्की अजून काय-काय करावं लागणार आहे, ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक